Hello everyone. In today's session, we will discuss two experiments on Java Swing and AWT part. That is the advanced Java programming. So in the first part, we will discuss experiment number 10 from your syllabus copy. Experiment number 10 is write the program to demonstrate the status of key on applet windows such as key pressed, key release, key up and key down. So we have already discussed about key listener. There are different interfaces in AWT for as far as event handling is considered, just like a action listener. Then we are having a um, key listener, then mouse listener, mouse motion listener. So all these are the interfaces, right? So in order to perform event handling, we are using these interfaces. तेव्हा आपण इव्हेंट हँडलिंग करण्यासाठी असे वेगवेगळे इंटरफेस नेहमी वापरत असतो. त्याबद्दल आपण डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे. त्याचं थिअरी सेशन सुद्धा मी युट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तर ज्या लोकांनी ते बघितलं नसेल त्यांनी परत पुन्हा एकदा ते एक सेशन बघावं आणि मग ह्या प्रॅक्टिकलकडे वळावं. ठीक आहे. So that particular in that particular part we have seen about the event handling. We have also discussed about the event delegation model. इव्हेंट डेलिगेशन मॉडेल काय असतं? इव्हेंटसाठी एक सोर्स असतो, सोर्स कडून इव्हेंट जनरेट होतो, मग तो इव्हेंट काय केला जातो, आयडेंटिफाय केला जातो, कॅच केला जातो आणि त्या इव्हेंटसाठी रिक्वायर्ड जे काय प्रोसेसिंग असतं ते परफॉर्म केलं जातं. दॅट इज नथिंग बट इव्हेंट डेलिगेशन मॉडेल. सो वी हॅव सीन इन डिटेल हाऊ टू परफॉर्म इट, राईट. त्यावेळेला मी काही प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट सुद्धा त्यावेळेला मी डिस्कस केले होते, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स मी घेतली होती. परंतु आता करिक्युलम मध्ये दिलेली जी एक्सपेरिमेंट आहे ती पण आपल्याला कव्हर अप करायची आहे, म्हणून आपण हे एक्सपेरिमेंट आधी आयडेंटिफाय करणार आहोत. So this here I have created this particular key listener example, right? So the class is key listener example and it is extending a frame. So properties of a frame class are available with the key listener class, right? And it implements key listener. Okay. एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेला आपण ऑफलाईन लेक्चर्स घेत होतो याआधी प्री कोरोना त्यावेळेला किंवा प्री कोविड त्यावेळेला मी तुम्हाला थिअरी सेशनला कन्सेप्ट शिकवायचो आणि प्रॅक्टिकलला फक्त तुम्हाला त्याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला मी गाईड करायचो आणि हीच प्रोसेस असते नेहमी. थिअरीला शिकलेल्या गोष्टी प्रॅक्टिकलला इम्प्लिमेंट करून बघायच्या असतात. परंतु आता या परिस्थितीमध्ये आपल्याला ते शक्य नाही, त्यामुळे थिअरी सेशन ऑलरेडी झालेली आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या वेळेला ते प्रॅक्टिकल करायचं असेल किंवा त्या प्रॅक्टिकलचं रेकॉर्डिंग बघायचं असेल त्यावेळेला तुम्हाला काय केलं पाहिजे, थिअरी सेशन आधी बघून घेतलं पाहिजे किंवा ती कन्सेप्ट आधी बघितली पाहिजे, गो थ्रू केलं पाहिजे, नंतरच तुम्हाला एक्सपेरिमेंट बघितलं पाहिजे. ठीक आहे. तेव्हा ते मस्ट आहे, ते झालंच पाहिजे तुमच्याकडून. ज्याने बघितलं नसेल मी परत एकदा सांगतो, त्याने युट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहेच ते रेकॉर्डेड सेशन्स, तुम्ही ते बघू शकता आणि त्यानंतर इथे येऊ शकता. तुमच्याकडे मॅन्युअल्स पण आता अवेलेबल आहेत, मॅन्युअल मध्ये पण याबद्दल डिस्कस केलेलं आहे. ओके. सो यू कॅन गो थ्रू द मॅन्युअल ऑल्सो अँड देन यू कॅन गो टू दिस पर्टिक्युलर सोर्स कोड. ठीक आहे. तेव्हा मॅन्युअल मध्ये तुम्हाला सोर्स कोड लागणार आहे, तो मी आता इथे शेअर करतोय. ठीक आहे. So we have created a key listener example class. It is extending a frame and it implements key listener. So key listener is a interface. All the methods of this interface should be implemented in a key listener example class. Right. So this is very sample and a very basic program. We have taken one label, object of label as L, then text area, object is area, and then we have created a constructor. So this is a constructor of a key listener class, right? So within a constructor, what to do? Within a constructor, we have to allocate the memory. So we are allocating a memory for label, then we are using a set bounds method. We have discussed about this method, right? I have given the practical implementation of this method also. What is the use of set bounds? विसरायचं नाहीये तुम्हाला, 2-3 महिन्यापूर्वी हे झालंय. ज्यांना लक्षात येत नसेल त्याने रेकॉर्डेड सेशन बघा, की मॅन्युअलचा आधार घ्या, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. सेट बाउंड्सचं काय काम आहे, की सेट बाउंड्स काय करते, त्याच रेक्टँग्युलर एरिया फिक्स करते. सो दीज आर द स्टार्टिंग पॉइंट्स 20 and 50 starting coordinates, x and y coordinates, and this 120 is the width and height. Okay, so I already discussed about it. Okay, number of times. Okay, then we have constructed an object of area, text area, right? Again we are using a set bounds, and then what happens, on this particular area we are applying a key listener. So how to apply it? Add key listener.
ठीक आहे. जर ऍक्शन लिस्नर इथे असेल तर काय करायचो आपण, कोणती मेथड वापरायचो, ऍड ऍक्शन लिस्नर. इथे माऊस लिस्नर असेल तर ऍड माऊस लिस्नर अँड सो. ठीक आहे. या तयार मेथड्स आहेत. तुम्हाला काय करायचंय, ऑब्जेक्टचं नाव द्यायचंय. ओके, ज्या ज्या कंपोनंटवर टेक्स्ट एरिया काय कंपोनंट आहे, ओके, त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवतोय, त्याला ऑब्जेक्ट म्हणतो किंवा कंपोनंट पण म्हणतो आपण. त्या कंपोनंटचं ऑब्जेक्ट घ्यायचं. ओके, डॉट ऍड की लिस्नर, डॉट ऍड ऍक्शन लिस्नर, जो काय तुमचा इंटरफेस असेल त्याची मेथड आपण अप्लाय करायची. ठीक आहे. Okay, so now next part is that, okay, next part is that, okay, once we have applied this particular part, then we are adding all the components. आपल्याकडे किती components आहेत, दोनच components आहेत. लेबलचा ऑब्जेक्ट ऍड करतोय, नंतर आपण टेक्स्ट एरियाचा ऑब्जेक्ट ऍड करतोय. त्यानंतर ती जी फ्रेम आहे, कारण आता की लिस्नर एक्झाम्पल हा क्लास काय बनलाय, फ्रेम बनलाय. इट इज एक्सटेंडिंग अ फ्रेम, राईट. सो हा आता क्लास म्हणजे काय, एक फ्रेम आहे. त्या फ्रेमला आपण सेट साईज यूज करतो आणि काय करतो, साईज देतो, सेट लेआउट देतो आणि सेट विजिबल बनवतो. Okay, because key listener example, it now behaves like a frame because it is extending a frame class. The frame class च्या सर्व properties key listener example class कडे available आहेत. Okay, then, okay, these four important methods. In the manual also, in that particular practical experiment also, they have shown, they have discussed about these methods. That is key press, key release, key up, and key down. Right. So same methods are here. Okay, key press, key release, key type. Okay, they are considered only three methods. You can consider one more method also. Okay, the last method is key up and key down also. You can consider those methods also. So it is up to you how many methods you can consider it. Okay, but by default there are three methods in a key listener interface. ठीक आहे, तर एवढ्या मेथड सुद्धा सफिशियंट आहे. ठीक आहे, तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक मेथडमध्ये काय लागतं, आपल्याला ऑब्जेक्ट असतं. ते बाय डिफॉल्ट येतं. ज्या वेळेला आपण या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला त्या मेथड्स यायलाच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला शिकवलंय कशा पद्धतीने बघायचं. नेटबीन्स मध्ये पण शिकवलंय आणि इक्लिप्स मध्ये पण त्याच पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. ज्यांच्याकडे सिस्टीम अवेलेबल आहे ते त्यांनी प्रॅक्टिस करून बघावी. ज्यांच्याकडे अवेलेबल नसेल तरी मी तुम्हाला सांगितलंय की रिटर्न प्रॅक्टिस करा, नोटबुक मध्ये लिहा. ओके, 10-15 वर्षापूर्वी स्टुडंट्सकडे कॉलेज लेवलला लॅपटॉप्स नव्हते, मशीन्स अवेलेबल नव्हत्या. आम्ही जेव्हा इंजिनिअरिंग करायचो तेव्हा मशीन्स आम्हाला थर्ड इयर पर्यंत अवेलेबल नव्हत्या, लास्ट इयर पर्यंत अवेलेबल नव्हत्या. मग आम्ही काय करायचो, आम्ही नोटबुक मध्ये लिहायचो, प्रॅक्टिस करायचो. प्रोग्रामिंग ही एक प्रकारचा मॅथमॅटिक्स आहे. इट इज अ प्रॅक्टिस. ओके, यू हॅव टू डू इट. ठीक आहे. जेव्हा रिसोर्सेस नसतील, लॅपटॉप नसेल, डेस्कटॉप नसेल, तर असं घरी सांगायला नको की माझ्याकडे लॅपटॉप नाही, मी काय काम करू शकत नाही. ओके, जर नसेल तर तुम्हाला तिथे हे, तिथे तुम्हाला दुसरा पर्याय आहे. तो पर्याय काय, तुम्ही यू कॅन राईट डाऊन इट. ओके, तसं नाही तरी तुम्ही मॅन्युअल मध्ये सोर्स कोड लिहितच असता. फक्त न बघता लिहायची प्रॅक्टिस करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, न बघता कधी लिहिता येणार, जर तुम्हाला ते अंडरस्टँड झालं तर. सो यू हॅव टू अंडरस्टँड द सोर्स कोड अँड देन ओनली यू कॅन राईट इट. इट इज जस्ट अ मॅथमॅटिक्स. ठीक आहे. आता एवढा क्लिअर आहे की लिस्नर इंटरफेसला आपण इम्प्लिमेंट करतोय, मग त्या लिस्नरच्या ज्या मेथड्स आहेत, इम्पॉर्टंट मेथड्स आहेत, त्या सगळ्या इथे आल्या पाहिजेत. बाय डिफॉल्ट येतात की प्रेस, की रिलीज, की टाइप. ऑल दिस मेथड्स रिक्वायर्ड ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. इफ इट इज ऍक्शन लिस्नर इंटरफेस, तुम्हाला शिकवलं होतं त्या सेशन मध्ये, मी थिअरी सेशन मध्ये, इथे ऍक्शन लिस्नर असेल तर इथे ऍक्शन इव्हेंटचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. की लिस्नर असेल तर की इव्हेंटचा बनवावा लागतो. रिलिव्हंट आहेत नावं ती. माऊस लिस्नरचं असेल तर माऊस इव्हेंटचं बनवावं लागतं अँड सो ऑन. ठीक आहे. त्या मेथड मध्ये आपण खूप सोपं काम केलंय. एल डॉट सेट टेक्स्ट की प्रेस, तेव्हा लेबलला आपण एक काय केलंय, लेबलला एक मेसेज देतोय की प्रेस. की रिलीज मध्ये असेल तर की रिलीज, आणि की टाईप मध्ये असेल तर की टाईप. ओके, सो पर्टिक्युलर युजर ज्या वेळेला त्या कीवर प्रेस करेल तेव्हा की प्रेस दिसेल स्क्रीनवर. ज्या वेळेला तो रिलीज करेल ती की, त्याला की रिलीज दिसेल. आणि फक्त टाईप करेल, टाईप म्हणजे काय, जसं आपण अल्फाबेटिक कॅरेक्टर टाईप करतो त्या पद्धतीने जर यूज केला असेल तर की टाईप दिसेल. ओके, सो दिस इज व्हेरी इझी. ओके, सेल्फ एक्सप्लेनेटरी. And this is the main method. Okay, so within a main method we are calling a constructor. Okay, we are calling a constructor, and from a constructor, okay, we are going to these methods because we are applying add key list. या फ्लो कसा आहे, मेन मेथड कडे येणार, मेन मेथड मधून कन्स्ट्रक्टर कडे, कन्स्ट्रक्टर मधून ऍड की लिस्नर मेथडच्या सहाय्याने आपण या मेथड्स कडे येणार. यातली जी मेथड अप्रोप्राइड असेल ती काय केली जाईल, वापरली जाईल.
की प्रेस केले असेल तर की प्रेस वापरली जाईल, की रिलीज असेल तर की रिलीज वापरली जाईल, की टाईप असेल तर की टाईप वापरली